आपण युनिक असा नाश्ता बनवणार आहोत. ढबू मिरची अशी उभी चिरून घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, कोबी घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता. सगळ्या भाज्या एका भांड्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. आता त्यात मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. 1 चमचा मैदा घालायचा आहे, 1 चमचा बेसन घालायचं आहे, कप गव्हाचं पीठ घेतलं हे घालून घ्यायचं आहे 2-3 चमचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. धनेपूड आहे 1 चमचा. पाणी घालून याचा एक बॅटर तयार करून घ्यायचं. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. चिली फ्लेक्स घालणार आहे 1 चमचा भर, यामुळे आपल्याला पिझ्झासारखं होणार आहे. आणि ओरिगॅनो घातलेला आहे मी. तर मुलांना आवडतं ना पिझ्झा. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घ्यायचं. गरम मसाला घालायचा आहे 1 चमचा, तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपण इथं पॅन ठेवलेला आहे, छोटाच पॅन ठेवला आहे म्हणजे पिझ्झासारखा आकार तयार होतो म्हणून. तुमच्याकडं नसेल तर तुम्ही दोशाच्या तव्यावर सुद्धा करू शकता. आता हे जाड असतं आणि भाज्या पण आपण वाफवलेल्या नाही आहेत म्हणून झाकून ठेवायचं आहे. 2 मिनिटातच हे तयार होतं. बघू शकता तुम्ही. दुसरी बाजू पण चांगली शेकून घ्यायची आहे. दुसरी बाजू पण मस्त शेकून झालेली आहे.